वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कर्णाच्या या अंतिम प्रवासातील पहिला भाग आपण पाहिला आणि आता आपण सुरू करणार आहोत दुसरा भाग. कल्पना करा की एखाद्या माणसाच्या हातात जगातील सर्वोच्च सत्तेची चावी आहे. सम्राटपद, प्रचंड संपत्ती आणि ज्या लोकांनी आयुष्यभर त्याचा अपमान केला ते सर्व लोक त्याचे दास बनण्याची संधी. हो, सगळं काही एका क्षणात त्याला मिळू शकतं. अगदी. पण तो माणूस केवळ एका सदोष मित्रावरील निष्ठेपोटी ती चावी स्वतःच्या हाताने फेकून देतो. वरवर पाहता हे एखाद्या वेडेपणासारखं वाटतं, हो ना? नक्कीच, कुणाला ते वेडेपणाच वाटेल. पण जेव्हा आपण या निर्णयामागील मानसशास्त्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला मानवी मनातील सर्वात गुंतागुंतीचं कोडं सोडवायला मिळतं. आज आपण एका अशाच अस्वस्थ करणाऱ्या प्रवासाचे सखोल विश्लेषण करणार आहोत. आपण कर्णाच्या आयुष्यातील त्या अंतिम आणि अत्यंत भावनिक टप्प्यांचा वेध घेणार आहोत, जिथे त्याला त्याचे खरे कुळ समजते आणि तरीही तो आपल्या विनाशाचा मार्ग बदलत नाही. खरं तर या सगळ्या प्रवासात एक अत्यंत विलक्षण विरोधाभास दडलेला आहे. आपण नेहमी विचार करतो की माणसाला सत्य समजले की त्याचे वर्तन बदलते, तो अधिक योग्य निर्णय घेतो. बरोबर. पण कर्णाच्या बाबतीत सत्य हे त्याला वाचवणारे हत्यार ठरत नाही, तर ते त्याच्या भावनिक गोंधळात अधिक भर घालणारे ठरते. त्याचे निर्णय हे केवळ रणांगणावरील रणनीतीचा भाग नसतात. म्हणजे ते कुठल्या तरी खोल जखमेतून आलेले असतात. अगदी बरोबर. ते एका खोलवर रुजलेल्या मानसिक आघातातून किंवा ज्याला आपण ट्रॉमॅटिक अनुभव म्हणतो त्यातून आलेले असतात. आज आपण नेमके हेच समजून घेणार आहोत की हा माणूस सत्तेपेक्षा आणि स्वतःच्या जीवनापेक्षा एका विशिष्ट ओळखीला का चिकटून राहतो. आणि या मानसिक आघाताची सर्वात मोठी ठिणगी पडते ती विराट युद्धाच्या प्रसंगात. आपण सर्वजण या घटनेचे संदर्भ जाणतोच. कौरवांचा विराट नगरावरील हल्ला, अर्जुनाचे प्रकट होणे आणि त्याने वापरलेल्या संमोहन अस्त्रामुळे संपूर्ण कौरव सैन्य बेशुद्ध पडणे. हो, तो प्रसंग खूप महत्वाचा आहे. पण मला इथे रणांगणावरील वर्णनापेक्षा एका अत्यंत भयानक मानसिक वर्णावर लक्ष केंद्रित करायचे आहे. जेव्हा कर्णाला शुद्धी येते तेव्हा त्याच्यासमोर काय वाढून ठेवलेलं असतं? त्याचा भाऊ. हो, त्याचा सर्वात लाडका धाकटा भाऊ शोण याचा शिरच्छेद झालेला असतो. अर्जुनाने त्याला मारलेले असते. अनेकदा या प्रसंगाकडे केवळ एका भावाचा मृत्यू म्हणून पाहिले जाते, पण मला वाटतं हे त्याहून खूप भयानक आहे. कसं काय? कारण शोण हा कर्णाच्या आयुष्यातील एकमेव असा दुवा होता ज्यांनी कर्णाला राजकीय फायद्यासाठी किंवा सूतपुत्र म्हणून पाहिले नाही. शोणाचा मृत्यू म्हणजे कर्णाच्या एकाकी आयुष्यातील तो एकमेव निर्भेळ प्रेमाचा आरसाच फुटण्यासारखे होते, नाही का? हे तुम्ही खूप छान मांडले. हा एक अतिशय महत्वाचा मानसशास्त्रीय दुवा आहे. शोण हा केवळ भाऊ नव्हता, तो कर्णाच्या माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा शेवटचा जिवंत धागा होता. बापरे, शेवटचा धागा? हो, कारण बघा ना, दुर्योधनाचे कर्णावरील प्रेम हे नेहमीच एका अटीवर आधारित होते. त्याची युद्ध कौशल्य आणि त्याचा अर्जुनावरील राग. नेमकं तेच. राधामातेचं प्रेम होते, पण ते एका विशिष्ट मर्यादेत होते. शोण मात्र कर्णाला अंगराज किंवा दुर्योधनाचा सेनापती म्हणून नाहीत, तर केवळ दादा म्हणून पाहत होता. अच्छा, म्हणजे एक निखळ नातं. हो. आणि जेव्हा अर्जुन त्या शोणाचा वध करतो तेव्हा कर्णाच्या आत उरलेली कोणतीही तडजोडीची किंवा शांततेची शक्यता कायमची नष्ट होते. या एका क्षणामुळे कर्णाचा अर्जुनाविरुद्धचा संघर्ष हा केवळ दुर्योधनाच्या राजकीय महत्वाकांक्षेचा भाग राहत नाही, तर तो अत्यंत वैयक्तिक बनतो. अगदी. तो कर्णाचा अत्यंत वैयक्तिक, जळजळीत आणि आत्मघाती सूड बनतो. म्हणजे इथून पुढे कर्ण हा दुर्योधनाचा मित्र म्हणून युद्ध करतच नाहीये, तो एका प्रकारच्या काय म्हणूया त्याला एका सुसाईड मिशनवर निघालेला माणूस आहे. सुसाईड मिशन, अगदी योग्य शब्द आहे हा. आणि याच वैयक्तिक सुडाच्या आगीचा थेट परिणाम आपल्याला हस्तिनापूरच्या राजसभेत पाहायला मिळतो, जेव्हा श्रीकृष्ण शांततेचा प्रस्ताव घेऊन येतो. हा प्रसंग अतिशय नाट्यमय आहे. श्रीकृष्ण पांडवांसाठी फक्त 5 गावे मागतो, पण दुर्योधन अत्यंत गर्वाने सुईच्या अग्रावर राहील एवढी धूळही देण्यास नकार देतो. आता मला प्रश्न पडतो की दुर्योधनाचा हा अहंकार कुठून येतो? मला वाटतं दुर्योधनाला हा फाजील आत्मविश्वास याच गोष्टीमुळे आलेला असतो की कर्णाने आता अर्जुनाला मारण्याची भीषण प्रतिज्ञा केलेली आहे. हो, दुर्योधनाच्या या नकारामागे एक अत्यंत सूक्ष्म मानसिक खेळ आहे. 5 गावे देणे हा केवळ जमिनीचा तुकडा देण्याचा प्रश्न नव्हता. दुर्योधनाच्या दृष्टीने पांडवांना 1 इंचही जागा देणे म्हणजे मानसिक पातळीवर हार मानणे होते.
आणि त्याचा हा ताठरपणा कर्णाच्या खांद्यावर भावता. अगदी बरोबर. दुर्योधनाला माहीत होते की कर्णाने शोणाच्या मृत्यूमुळे जो आक्रस्ताळेपणा धारण केला आहे तो आता कोणत्याही शांततेच्या प्रस्तावाला बळी पडणार नाही. पण इथे श्रीकृष्णाची रणनीती अत्यंत अचूक होती. श्रीकृष्ण राजसभेत दुर्योधनाशी बोलत असला तरी त्याचे खरे लक्ष दुर्योधनावर नव्हतेच. आणि इथेच मला श्रीकृष्णाच्या एका कृतीबद्दल खूप मोठा प्रश्न पडतो. कोणता? राजसभेत जेव्हा दुर्योधन श्रीकृष्णाला बंदी बनवण्याचा कट रचतो तेव्हा श्रीकृष्ण त्याचे अवाढव्य तेजपुंज विश्वरूप प्रकट करतो. संपूर्ण सभा भयभीत होते. पण या सगळ्यानंतर राजसभेतून बाहेर पडताना श्रीकृष्ण अचानक कर्णाचा हात पकडतो आणि त्याला स्वतःच्या रथात बसवून शहराबाहेर नेतो. मला हे प्रचंड मॅनिप्युलेटिव्ह वाटतं. राजसभेत भीष्म, द्रोण, विदुर यांसारखे दिग्गज असताना श्रीकृष्णाने नेमके कर्णालाच का निवडले? हे मला एखाद्या कृपेसारखे न वाटता शत्रूच्या तळातील सर्वात महत्वाचा आणि नाजूक खांब पाडण्यासाठी केलेल्या अत्यंत अचूक सायकोलॉजिकल स्ट्राईक सारखे वाटते. तुम्ही जे सायकोलॉजिकल स्ट्राईक म्हणालात ना ते अगदी 100% खरं आहे. श्रीकृष्णाची ही खेळी पूर्णपणे राजकीय आणि मानसशास्त्रीय होती. अच्छा. श्रीकृष्णाला कौरव सैन्याची रचना आणि त्यातील कमकुवत दुवे अगदी स्पष्ट दिसत होते. कौरवांचं सैन्य हे एका भव्य आणि अवाढव्य इमारतीसारखे होते ज्यामध्ये अनेक मोठे योद्धे होते. पण त्या पूर्ण इमारतीचा भार पेलणारा, ज्याला आपण लोड बेरिंग पिल्लर म्हणतो, अगदी तो लोड बेरिंग पिलर केवळ कर्ण होता. दुर्योधनाचा संपूर्ण आत्मविश्वास कर्णाच्या अस्तित्वावर अवलंबून होता. जर श्रीकृष्णाने कर्णाच्या मनातील दुर्योधनाविषयीची निष्ठा डळमळीत केली तर दुर्योधनाचे मनोधैर्य युद्ध सुरू होण्याआधीच कोसळले असते. बापरे, म्हणजे हा डाव खूपच खोल होता. हो ना. त्यामुळे कर्णाला वास्तवाची जाणीव करून देणे हा युद्ध टाळण्याचा किंवा किमान युद्धाचे पारडे फिरवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग होता. पण श्रीकृष्ण कर्णाला जे सत्य सांगतो ते सत्य कोणत्याही माणसाच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी पुरेसे आहे. सूर्यास्ताच्या वेळी रथात श्रीकृष्ण कर्णाला सांगतो, तू राधेय नाहीस, कौंतेय आहेस. तू सूतपुत्र नाहीस तर कुंतीचा सर्वात पहिला पुत्र, साक्षात सूर्यदेवाचा अंश आणि सर्वात ज्येष्ठ पांडव आहेस. श्रीकृष्ण नुसतं सत्य सांगून थांबत नाही तर तो एका मोठ्या राजकीय मोहाची पेरणी करतो. तो त्याला आमिष दाखवतो. हो, तो सांगतो की जर कर्ण पांडवांना मिळाला तर सर्व पांडव त्याचे दास होतील. युधिष्ठिर चवरी ढाळेल आणि ज्या द्रौपदीने स्वयंवर मंडपात कर्णाचा सूतपुत्र म्हणून घोर अपमान केला होता ती पत्नी म्हणून त्याचे पाय चेपेल. हे सगळं ऐकूनही कर्ण जो निर्णय घेतो तो मला थक्क करणारा वाटतो. तो हे सर्व नाकारतो. हो, आणि कर्णाचा हा नकार समजून घेण्यासाठी आपल्याला सत्याचा स्वीकार करणे माणसाला किती कठीण असते हे समजून घ्यावे लागेल. म्हणजे कसं? बघा, आयुष्यभर ज्या समाजाने कर्णाला हिणवले, त्याच्या योग्यतेवर केवळ त्याच्या जातीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या समाजाविरुद्ध त्याचा एक प्रखर राग होता. त्याची संपूर्ण ओळखच एका अन्यायग्रस्त, उपेक्षित योद्ध्याची बनली होती. हो, तीच त्याची आयडेंटिटी होती. बरोबर. जेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतो की तो मुळात त्याच उच्च कुळाचा भाग आहे ज्यांनी त्याला नाकारले, तेव्हा हे सत्य स्वीकारणे म्हणजे स्वतःच्या आजवरच्या संपूर्ण संघर्षालाच खोटे ठरवण्यासारखे होते. एक्झॅक्टली. मला इथे एका संक कॉस्ट फॅल्सीचं उत्तम उदाहरण दिसतं. सांगा पाहू. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीच्या किंवा विनाशाकडे जाणाऱ्या प्रवासात इतकी मोठी गुंतवणूक केलेली असते, तुमचा वेळ, तुमची निष्ठा, तुमची ओळख, की आता त्यातून बाहेर पडणे म्हणजे स्वतःचं संपूर्ण आयुष्य एका खोट्या पायावर उभे होते हे मान्य करण्यासारखे असते. कर्णाने दुर्योधनाच्या मैत्रीत स्वतःचं सर्वस्व ओतले होते. जर त्याने श्रीकृष्णाचा प्रस्ताव स्वीकारला असता तर त्याला हे मान्य करावे लागले असते की दुर्योधनाने त्याला दिलेला सन्मान हा कदाचित स्वार्थासाठी होता. आणि त्याचा आजवरचा पांडवांवरील राग हा एका मोठ्या गैरसमजावर आधारित होता. अगदी. हा सायकोलॉजिकल बँक्रप्सी किंवा मानसिक दिवाळखोरीचा क्षण कर्णाला सत्तेपेक्षा अधिक भयानक वाटला असावा. याला आपण एक प्रकारचा ओळखीचा पेच किंवा आयडेंटिटी क्रायसिस म्हणू शकतो. कर्ण श्रीकृष्णाला जे उत्तर देतो त्यात त्याची हीच कोंडी स्पष्ट दिसते. तो काय म्हणतो नेमकं? तो म्हणतो की जन्मदात्रीने मला नदीत सोडून दिलंय, पण राधा मातेने मला प्रेम दिले. दुर्योधनाने मला अशा वेळी राज्य आणि सन्मान दिला जेव्हा संपूर्ण जग माझ्यावर थुंकत होते.
आता जेव्हा दुर्योधनावर महायुद्धाचे संकट आलेले आहे तेव्हा त्याला सोडून जाणे म्हणजे केवळ विश्वासघात नाही तर स्वतःच्या तत्वांची प्रतारणा करणे आहे. अरे बापरे. कर्ण या महायुद्धाला एका यज्ञाची उपमा देतो आणि स्वतःला त्या यज्ञात दिली जाणारी आहुती मानतो. म्हणजे त्याला युद्धाचा शेवट माहीत आहे, पण तरीही तो अत्यंत जाणीवपूर्वक विनाशाचा मार्ग निवडतो, कारण तो मार्ग त्याला त्याच्या मूल्यांशी आणि कृतज्ञतेशी जोडून ठेवतो. आणि तो श्रीकृष्णाला विनंती करतो की द्रौपदीला जाऊन सांग की भर सभेत तिच्या झालेल्या अपमानाबद्दल कर्णाच्या मनात नेहमीच खेद राहिला आहे. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. हो ना, हे खूप काही सांगून जातं. एकीकडे हा माणूस रणांगणावर अत्यंत क्रूर बनू शकतो, पण दुसरीकडे त्याच्या आत एक अत्यंत अपराधी आणि संवेदनशील मन दडलेले आहे. पण या नकाराचा परिणाम म्हणजे युद्ध आता अटळ होते. कुरुक्षेत्रावर लाखो सैन्य जमा होऊ लागते. आणि या युद्ध तयारीच्या दरम्यान दुर्योधन असा एक निर्णय घेतो जो पाहिल्यावर कर्णाला नक्कीच स्वतःच्या मित्राच्या बुद्धीची कीव आली असेल. तो नारायणी सेनेचा प्रसंग. हो. दुर्योधन मदतीसाठी द्वारकेला श्रीकृष्णाकडे जातो. श्रीकृष्ण त्याला 2 पर्याय देतो. एका बाजूला निशस्त्र कृष्ण आणि दुसऱ्या बाजूला त्याची अवाढव्य नारायणी सेना. दुर्योधन मोठ्या आनंदाने सैन्य निवडतो. दुर्योधनाची ही निवड त्याची युद्धाकडे पाहण्याची अत्यंत उथळ आणि भौतिकवादी दृष्टी दाखवून देते. हो, त्याला वाटलं सैन्य म्हणजे सगळं काही. अगदी. दुर्योधनाला वाटत होते की युद्ध हे केवळ संख्याबळावर, तलवारी आणि रथांच्या संख्येवर जिंकले जाते. त्याला श्रीकृष्णाच्या रणनीती किंवा बुद्धिमत्तेचं मूल्य कधीच समजले नाही. हे अगदी असं आहे की एखाद्या माणसाने युद्धात जाण्यासाठी जगातील सर्वोत्तम आणि सर्वात धारदार तलवार निवडावी, पण ती तलवार चालवणारा सर्वात श्रेष्ठ योद्धा मात्र हसत हसत शत्रूच्या गोटात सोडून द्यावा. खूप छान उपमा दिली ती. दुर्योधनाला बुद्धीपेक्षा संख्याबळाचा गर्व होता, पण कर्णाला मात्र हे स्पष्ट दिसत होतं की अर्जुनाचा सारथी म्हणून निशस्त्र श्रीकृष्ण असणे हे कोणत्याही 7 अक्षोहिणी सेनेपेक्षा जास्त घातक आहे. कर्ण हा सगळा मूर्खपणा उघड्या डोळ्यांनी पाहत होता, तरीही तो थांबला नाही. मला असं वाटतं की कर्णाची ही अवस्था एका पॅसिव्ह सुसाईड सारखी होती. त्याला माहित होतं की दुर्योधन त्यांना सर्वांना एका खोल दरीत घेऊन चालला आहे, तरीही तो त्या रथात शांतपणे बसून होता, कारण त्याला तो रथ सोडून जाण्याची परवानगी त्याची स्वतःची तत्व देत नव्हती. कर्णाची हीच शोकांतिका आहे. त्याचे डोळे पूर्णपणे उघडे होते. दुर्योधनाच्या दूरदृष्टीचा अभाव, कौरवांच्या बाजूचा अन्याय आणि स्वतःचा अटळ मृत्यू हे सर्व त्याला दिसत होते. तरीही तो मित्रत्वाच्या धर्मामुळे या प्रवासात स्वतःला बांधून घेतो. म्हणजे त्याला जगायचंच नव्हतं का? जेव्हा माणसाचा स्वतःच्या जगण्यावरील मोह कमवून होतो तेव्हा तो अशाच प्रकारे केवळ एका प्रतिज्ञेचा किंवा आदर्शाच्या ओझ्याखाली चालत राहतो. आणि या ओझ्याखाली चालत असतानाच कर्णाच्या आयुष्यातील सर्वात भावनिक पण त्याचवेळी सर्वात गुंतागुंतीचा प्रसंग घडतो. महायुद्ध निश्चित झाल्यानंतर कर्णाला कौरवांचे सेनापतिपद दिले जाणार असते. त्याआधी तो सूर्याला अर्घ्य देण्यासाठी गंगेकाठी जातो. तो प्रसंग खूपच अंगावर काटा आणणारा आहे. हो ना. भर दुपारची वेळ, रणरणत ऊन, तप्त वाळू, आणि तिथे त्याला भेटायला येते त्याची जन्मदात्री माता कुंती. आता या प्रसंगाकडे नेहमी एका आई आणि मुलाच्या हृदयद्रावक भेटीच्या दृष्टीने पाहिले जाते. कुंती तिथे येते आणि कर्णाला पांडवांच्या बाजूने येण्याची विनवणी करते. पण काय? मला इथे थोडं स्पष्ट आणि कटू सत्य बोलायचं आहे. कुंतीचे हे टायमिंग तुम्हाला खूप मॅनिप्युलेटिव्ह वाटत नाही का? ती खरोखरच एका रडणाऱ्या आईच्या भूमिकेत आली होती की शत्रूच्या सर्वात घातक शस्त्राची धार बोथट करण्यासाठी आलेली एक अत्यंत चतुर राजकारणी म्हणून? अत्यंत अचूक आणि भेदक प्रश्न आहे. कुंतीच्या या भेटीमागील मानसशास्त्र खूप पदरी आहे. आपण कुंतीकडे केवळ एक माता म्हणून पाहू शकत नाही. ती एका साम्राज्याची राजमाताही आहे, जिचे 5ही पुत्र एका अत्यंत भयंकर युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अगदी बरोबर. तिला हे स्पष्टपणे माहीत होते की अर्जुनाला मारण्याची ताकद आणि जिद्द केवळ कर्णामध्ये आहे. जर आपण वेळेचा विचार केला तर कुंती आयुष्यभर कर्णापासून दूर राहिली. जेव्हा कर्णाचा स्वयंवर मंडपात अपमान झाला तेव्हा ती गप्प होती. पण आता जेव्हा तिच्या 5 पुत्रांचे प्राण धोक्यात आले आहेत तेव्हा ती अचानक मातृत्वाचा अधिकार घेऊन समोर येते. म्हणजे तिला स्वतःच्या मुलांची जास्त काळजी होती. नक्कीच. यामागे एक मातृत्वाचे दुःख नक्कीच होते, पण त्याहून मोठी भीती होती ती आपल्या मुलांच्या प्राणांची. म्हणूनच जेव्हा कुंती त्याला पांडवांना मिळण्याची विनंती करते तेव्हा सुरुवातीला कर्णाचा संताप अत्यंत रास्त असतो. तो तिला कठोरपणे विचारतो की जन्मताच एका निरागस बालकाला नदीत सोडून देताना तिचे हे मातृत्व कुठे गेले होते. तो तिला थेट जाब विचारतो.
तो तिला स्पष्टपणे सांगतो की त्याची आई केवळ राधा आहे, कुंती नाही. पण त्यानंतर जे घडतं ते मला खऱ्या अर्थाने बुचकळ्यात पाडतं. कुंती रडत रडत कर्णाकडे एका दानाची याचना करते, आपल्या 5ही पुत्रांचे प्राण वाचवण्याचे वचन. आणि कर्ण तिला ते वचन देतो. हो, तो अभयदान देतो. तर तो म्हणतो की अर्जुनाशिवाय इतर कोणत्याही पांडवाला तो मारणार नाही. तुझे 5 पुत्र नेहमी जिवंत राहतील. एकतर अर्जुन मारला जाईल आणि मी उरेन, किंवा मी मारला जाईन आणि अर्जुन उरेल. मला सांगा, कर्णानं हे वचन का दिलं? एका स्त्रीने ज्याने त्याला आयुष्यात सर्वात मोठी जखम दिली, तिला तो हे अभयदान का देतो? हे मातृप्रेम होतं की स्वतःच्या मोठेपणाचा, स्वतःच्या दाखवून देण्याचा एक छुपा अहंकार? कर्णाचे हे वचन म्हणजे त्याच्या मानसिक संघर्षाचा सर्वोच्च बिंदू आहे. हे केवळ मातृप्रेम नक्कीच नाही, आणि हा केवळ दातृत्वाचा अहंकारही नाही. हा एक प्रकारचा पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले कसा काय? बघा, आयुष्यभर कुंतीच्या त्या एका निर्णयामुळे कर्णाला याचक म्हणून, एक उपेक्षित म्हणून जगावे लागले. त्याला सतत समाजाकडून स्वीकृती मागावी लागली. पण आज तीच कुंती त्याच्यासमोर याचक म्हणून, भिक्षा मागणारी म्हणून उभी होती. हे वचन देऊन कर्णाने एका अर्थाने त्या परिस्थितीवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित केले. अरे बापरे, म्हणजे त्याने परिस्थितीच पलटवली. अगदी ज्या स्त्रीने त्याला जगण्याचा अधिकार नाकारला होता, त्याच स्त्रीला तो आज तिच्या मुलांचे प्राण दान म्हणून देत होता. तो तिला दाखवून देत होता की तू मला फेकून दिलेस, पण मी तुझ्यासारखा निष्ठुर नाही, मी तुला काहीतरी देऊनच पाठवेन. या वचनात त्याचे अफाट दातृत्व आहे, पण त्याखाली एक अत्यंत खोलवर लपलेली आणि दुखावली गेलेली, स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या देखील आहे. बापरे, हे विश्लेषण खरंच अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे तो कुंतीला माफ करत नाहीये, तर तो एका दात्याच्या भूमिकेत जाऊन स्वतःची ओळख प्रस्थापित करतोय. पण असं करून त्याने एक प्रकारे स्वतःच्याच मृत्यूच्या पत्रावर सही केली आणि दुर्योधनाशीही प्रतारणा केली नाही का? कारण जर तो भीमाला किंवा युधिष्ठिराला युद्धात मारू शकला असता आणि तरीही त्यांना सोडले, तर ते कौरवांसाठी मोठे नुकसान होते. आणि शेवटी कुंती तिथून निघताना कर्ण तिला आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचा माते अशी हाक मारून आलिंगन देतो. कुंतीने दिलेली एक अंगठी तो आठवण म्हणून धारण करतो. हो, तो एक प्रसंग कर्णाच्या संपूर्ण आयुष्यातील वंचनेचा आणि त्याच्या मनातील एकाकीपणाचा सारांश आहे. अगदी तसंच आहे. कर्णाचा हा निर्णय रणनीतीच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचा होता. दुर्योधनाने त्याच्यावर जो विश्वास टाकला होता त्याला तडा देणारा होता. पण कर्णाच्या पातळीवर विचार केला तर त्याने स्वतःच्या मनातील त्या रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी ही किंमत मोजली. तो एक असा योद्धा होता ज्याने रणांगणावर जाण्यापूर्वीच स्वतःची सर्वात घातक शस्त्रे, त्याचा राग, त्याचा निर्दयीपणा आपल्या जन्मदात्रीच्या पायावर अर्पण केली होती. या संपूर्ण सखोल चर्चेचा गोषवारा काढायचा झाला तर आपल्यासमोर कर्णाचे एक असे चित्र उभे राहते जे केवळ एका दुर्दैवी योद्धेचे नाहीये, तर हे चित्र एका अशा माणसाचे आहे जो स्वतःच्या ओळखीसाठी, स्वतःच्या तत्वांसाठी आणि स्वतःच्या मानसिक आघातांशी लढण्यासाठी सत्तेला लाथ मारू शकतो. नक्कीच. शोणाच्या मृत्यूमुळे सुडाच्या आगीत जळणारा कर्ण जेव्हा स्वतःचे खरे कुळ समजते, तेव्हा सत्तेच्या मोहाला नाकारून पालकत्वाप्रती कृतज्ञ राहतो. आणि कुंतीला दिलेले ते अभयदानाचे वचन हे त्याच्या दातृत्वाचा आणि मानसिक संघर्षाचा एक अद्भुत अध्याय ठरतो. माणसाचे निर्णय हे कधीच केवळ काळे किंवा पांढरे नसतात. ते त्याच्या भूतकाळातील जखमा, त्याची मूल्ये आणि त्याच्या जगण्याच्या आधारावर अवलंबून असतात. हेच कर्णाचं जीवन आपल्याला अत्यंत प्रखरपणे शिकवते. अगदी खरंय. आणि याच गुंतागुंतीतून जाता जाता श्रोत्यांसाठी एक पूर्णपणे नवा विचार मागे ठेवून जाऊया. आपण आत्तापर्यंत कर्णाच्या त्यागाचे आणि तत्वांचे विश्लेषण केले, पण समजा, फक्त एका क्षणासाठी समजा की कर्णाने श्रीकृष्णाचा प्रस्ताव स्वीकारला असता, तर काय झालं असतं? तो पांडवांचा ज्येष्ठ भाऊ म्हणून हस्तिनापूरच्या सिंहासनावर सम्राट म्हणून बसला असता तर काय झाले असते? आयुष्यभर मिळालेला अपमान, सूतपुत्र म्हणून झालेली हेठाळणी आणि मनाच्या तळाशी साठलेला प्रचंड राग, या सर्व न सुटलेल्या मानसिक आघातांसह तो खरोखरच एक चांगला प्रजाहितदक्ष राजा बनू शकला असता. हा खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना? की हाच दबलेला राग सत्तेच्या माध्यमातून बाहेर पडून तो दुर्योधनापेक्षाही अधिक क्रूर आणि हुकुमशहा बनला असता. मित्रांनो, विचार करा. कारण काही वेळा माणसाचा त्याग हा केवळ मोठेपणा नसतो, तर तो स्वतःच्या आतील अंधारापासून स्वतःला आणि जगाला वाचवण्याचा एक मार्गही असू शकतो.
तोपर्यंत विचार करत रहा.